मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। छोले बनवायची जर ही पद्धत तुम्हाला कळली तर तुम्ही सुद्धा फक्त 10 मिनिटात छोले बनवून तयार करू शकता। तर आजच्या रेसिपीमध्ये मस्त असं छोले बनवून तयार करू फक्त 10 मिनिटात। हो, फक्त 10 मिनिटात। चला तर मग रेसिपीला सुरुवात मस्त करूया। अशी रेसिपी शेअर करणार आहे। पांढऱ्या हरभऱ्याची भाजी। तर हे बघा मी भिजू घातलं होतं सकाळपर रात्री, छान अशी भिजलेले आहेत। आणि इथं काय काय घेतले दाखवते। 3 बटाटू साल काढून घेतलेले आहेत, 2 टमाटो घेतलेत, 2 कांदा घेतलेत आणि खूप सारं लसूण घेतलेलं आहे। तर बटाटा आपण पहिली कापून घेऊया। पाणी घेतलेलं आहे। तुम्ही आणि जास्त बनवत असला तर जास्त बटाटे वापरले तरी बी चालतात। अशी बारीक बारीक कापून घेते। पाण्यात ठेवायची म्हणजे काळे पडत नाही। साल मी आताच काढून घेतली होती। तर बटाटो कापून घेतलेले आहेत। आता इकडे टमाटो कांदा बी कापून घेऊया। असा मोठा मोठा जरा कापून घेते। कांदा कापून घेऊया। आता इथे सगळं कापून घेतलेलं आहे। कुकर ठेवलेला आहे। कुकर मध्ये सगळं हरभरा काढून घेऊया। पांढरा हरभरा बारीक आहे ते बघा, हे जास्त मोठे नव्हते। हे एक बारीक साईजचं बी मिळते आणि एक मोठ्या साईजचं मिळते ते। तर हे बारीक साईजचं आणलं होतं। सगळं काढून घेतलेलं आहे। स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेलं आहे मी। बटाटो बी काढून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाटो बी 2दा। आता हे टाकायचं आहे लसूण। थोडासा लसूण ठेवलेला आहे मी, हे पहा थोडासा ठेवलेला आहे। आता इथं घेतलेला आहे कांदा। कांदा बी इकडे साईडला हे करायचा, ठेवायचा। टमाटो, आता ह्याच्यात ओतूया पाणी। एक बारकं पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचं आहे मीठ, हळद, छोले मसाला, धना पावडर, लाल तिखट। त्याला सगळं एकदम मिक्स करूया। आता कुकरचं झाकण लावून 3-4 शिट्ट्या करून घेऊया आपण। तर आपल्या पूर्ण कुकरची शिट्टी गेलेली आहे। खोलून बघूया। तर मस्त असं शिजायला लागलेलं आहे। आता ह्याला का नाही असं मॅच करून घेऊया। असं चांगलं का नाही चमच्याने मॅच करायचं। मी थोडा गॅस खाली लावलेला बी आहे। मॅचर ना, नाहीतर बटाटो मॅचर असते त्याने बी केलं तरी बी चालतंय। तर चमच्याने व्हायला लागले, छान असे शिजलेले आहेत। पहा किती घट्ट झालेलं आहे। किती छान बी दिसायला आले बघा। असं खाल्लं तरी बी चालतंय। खरं आपण ह्याला तडका द्यायचा आहे। तेल वापरलं नव्हतं म्हणताना चांगलं मॅचर करून घेतलेलं आहे। तुम्हाला आणि थोडंसं घट्ट पाहिजे असलं तर गरम पाणी करून घ्यायचं आणि वतायचं। तर आता मी अजून थोडं घट्ट करणार आहे, त्यामुळं पातळ करणार आहे, त्यामुळं गरम पाणी करून घेतलेलं आहे। वतूया आपण, गरम पाणीच वता। तर मिक्स करून घेऊया आणि थोडं शिजू देऊया आपण आणि ह्याला तडका देऊया। आता इकडे चांगलं आपलं शिजायला लागलेलं आहे। पहा कसं घट्ट झालेलं आहे।
आता इकडे फोडणीची तयारी करायची आपण, तर बारका पॅन ठेवलेला आहे, घेऊया. तर तेल ओतूया फोडणीसाठी. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकूया 1 चमचा जिरं. गॅस बारीक करा. त्याच्यात टाकायचे इथे सुक्या लाल मिरच्या 2. गॅस बंद करूया. तर ह्याच्यात टाकायचं आहे लसूण. तेल खूप गरम आहे म्हणताना गॅस बंद केलेला आहे. लाल तिखट, थोडीशी हळद, मस्त बसाले बघा फोडणी. आता गॅस बंद केलेला आहे, फोडणी ह्याच्यावर ओतूया. तर मस्त अशी फोडणी ओतलेली आहे. आता ह्याच्यावरनं टाकायचं आहे कोथिंबीर. मस्त आता खाण्यासाठी रेडी आहे. चपाती बरोबर खावा, पुरी बरोबर खावा, नान बरोबर खावा, मस्तच लागतंय. तर हे पहा काय भारी झालेलं आहे, सुक्की एकदम जसं धाब्यावरती हॉटेलमध्ये मिळते नाही तसं आहे. तरी बी खूप छान आलेले आहे. तर नक्की एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोंडपात्र खात राहावा, मस्त राहावा. बाय.